गृह बंद झालं ते सुविधागृह जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल शास्त्रीनगर रुग्णालय हे नाव हटवा आणि शास्त्रीनगर सुविधागृह ठेवा. तसंच आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोळे यांनी जो विषय मांडला की औषधं इथे जे नागरिक येतात त्यांना जी औषधं लिहून दिली जातात ती इथे औषधं मिळत नाही. समोर या रुग्णालयाच्या समोर असलेले 2 केमिस्ट आहेत त्यांच्याकडे जी औषधं मिळतात त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही केमिस्टच्या स्टोअरमध्ये ही औषधं मिळत नाही. प्रत्येक वेळेला औषधांचा तुटवडा होतो. गेल्या 15-20 दिवसापूर्वी एक याच आपल्या परिसरातील एक ग्रामीण भागातील एक आमच्या माता भगिनी त्यांना सर्पदंश झाला होता. त्यांना इथे आणलं होतं आणि इथे औषध उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना कळवलं आणि हे करून सांगा दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आज एवढ्या 10 आणि 12 लाख वस्ती असलेल्या शहरात आणि प्रामाणिक करदाते नागरिक असलेल्या शहरात सर्पदंश, विषुदंश यांच्यासारखी उपलब्ध जर महापालिकेकडे काय औषधं असतील तेही रुग्णालय काय कामाची. आता आम्ही त्या सीएमओ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक महिला आमच्या माता भगिनी पेशंट ज्या होत्या त्या मुंबईहून आल्या होत्या. त्या इथे डायबिटीस करता ट्रीटमेंट घेतात. तर त्यांनी सांगितलं की इथे उपलब्ध त्या डायबिटीसच्या गोळ्या उपलब्ध नाही, तुम्ही बाहेर न घ्या असं आता त्यांना सांगितलं. त्यांनी त्यांची कैफियत मांडली. म्हणजे इथे सुविधांकरता डॉक्टर अवेलेबल नाहीत, इथे कुठल्या सुविधा होत नाहीत. जर महिला प्रसूतीगृह जर इथे ते करतायत तर महिलांकरता जी आवश्यक असलेली सोनोग्राफी त्याची या प्रकारे कुठलीही सोय नाही. डॉक्टर आणखी नाही असं म्हटलं जातं, परंतु डॉक्टरची सही केलेली गेले. हा कसा माहितीये का, आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खात आहे असा भाग आहे. जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या केबिनला असलेल्या रजिस्टरमध्ये एका डॉक्टरने 20 तारखेपर्यंतच्या ऍडव्हान्स सह्या केलेल्या आहेत आणि काही डॉक्टर जे त्यांच्या सह्याच नाही आहेत मागच्या अनेक दिवसांच्या. त्यामुळे हा सगळा प्रकार रामभरोसे चाललेला आहे. रुग्णांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे माफक दरात आपल्यावरती उपचार हवेत या अपेक्षेने येतात. या सगळ्या रुग्णांच्या जीवाशी ही महानगरपालिका खेळ चालवला आहे महानगरपालिकेने आणि म्हणून आज आम्ही ते मागणी केली. या सगळ्या गोष्टींची उत्तरं तर आम्हाला मिळालीच पाहिजेत, पण याच्यात जर सुधारणा झाली नाही तर पुढच्या 15 दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळं ठोकल्याशिवाय सुस्त बसणार नाही आणि 100% टाळे ठोकणार.